तर मित्रांनो, AISSMS पॉडकास्ट विद्यार्थी डायरीज कट्ट्यांवरच्या गप्पांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्या वीरांच्या कथा ज्या आपल्या इतिहासाच्या टेक्स्टबुकमधून गायब झाल्यात खऱ्या, पण आपल्या भारताच्या इतिहासात त्यांचं स्थान आढळ आहे. तर सर, इतिहासात आपण हमखास मुघलांवर भर देतो. जसं सुहेलदेव असतील, लचित बोरफुकेन असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांचा इतिहास थोडासा विरळ झालाय किंवा तो लोकांना इतका माहिती नाहीये. तर मग त्यावर तुमचं काय म्हणणं? ओके सर, जनरली हे जे सगळे डिसिजन्स झाले हे आपण जो मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं की ब्रिटिशांनी आपल्यामध्ये जो डिवाइड तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जे आपण ज्यांच्याबद्दल आपले वाटावेत किंवा आपण जे आपल्यासाठी युद्ध जिंकले, आता संभाजी महाराजांचं एक्झाम्पल घेतलं आपण की ते 9 वर्ष केवढे युद्ध त्यांनी लढाई केल्या आणि त्या जिंकल्या, तर हे सगळे आपल्यापासून लांब ठेवले किंवा अशा हिरोजना बदनाम पण केलं की संभाजी महाराजांबद्दल सुद्धा वेगवेगळ्या आपल्या चर्चेत आपण आता छावा पिक्चरमुळे कळलं तरी की काय काय चर्चा झाल्या. तर ह्या सगळ्या मागचं रिझन जे आपण मगाशी बोललो ते सुद्धा की आपल्यात कॉन्फिडन्स यावा, आपल्या हिरोजनी आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला माहीत जर असेल तर आपल्यात कॉन्फिडन्स येतो आणि आपण काहीतरी आपल्या देशाबद्दल प्राऊड फील करतो. म्हणजे त्या ह्या पुस्तकाचं म्हटलं तर आपण नावच पुस्तकाचं मी असं दिलं की इंडियन्स मस्ट नो लेट्स बी प्राऊड. आपल्याला आपल्या देशाबद्दल अभिमान असला पाहिजे तर आपण काहीतरी करण्याचा विचार करू. आणि हा एक तुम्ही आता आपण सोशल मीडियाच्या जमान्यातले आहोत की हा नरेटिव्हचा खेळ आहे की तुम्ही जो नरेटिव्हवर जास्त फोकस केला जातो किंवा काही नेगेटिव्ह असेल त्याच्यावर जास्त फोकस केलं जातं आणि त्यांनी असं तयार होतं की इथे नेगेटिव्हच गोष्टी घडतात. हे हारलेली सिव्हिलायझेशन आहे समजा इतिहासातच पाहिलं. पण तसं नसून आपल्याकडे जर आपण सध्या ह्या हिरोजचा विचार केला तर इन्क्लुडिंग संभाजी महाराज असो आणि लचित बोरफुकन, हे खूप महत्त्वाचं नाव घेतलं तुम्ही. लचित बोरफुकनचं जर थोडक्यात सांगायचं झालं तर ही इज कंटेम्पररी टू शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे जे शत्रू होते तेच लचित बोरफुकनचे होते. आपल्याला सगळ्यांना माहीत असलेले शाहिस्ते खान, त्यांची जेव्हा बोटं छाटली महाराजांनी तर त्यांचं ट्रान्सफर बंगालला गेलं. त्यांचं नाही, त्याचं ट्रान्सफर बंगालला गेलं. तर बंगालला गेलं आणि लचित बोरफुकन हा आसामचा अहोम साम्राज्याचा सगळ्यात महत्त्वाचा सरदार होता. आणि मुघल औरंगजेबला ते वाढवायचं होतं त्यांचं एम्पायर. तर त्यांनी तिकडे अटॅक्स केले आणि म्हणजे हे की इतिहासात आपण हे एक होतो हे कसं शिकू शकतो की शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा वापर केला गनिमी काव्यासाठी, लचित बोरफुकननी ब्रह्मपुत्रा नदीचा केला. त्यांनी सुद्धा ह्या शत्रूंबरोबर लढायला, शाहिस्ते खान असो किंवा आग्र्याला शिवाजी महाराज यांच्यावर होते, म्हणजे औरंगजेबनी त्यांना सांगितलं होतं लक्ष ठेवा, रामसिंग तेच लचित बरोबर लढलेले आहेत. त्या लढाईचं नावसुद्धा सराई घाटाची लढाई आहे. आणि त्याच्यात एक असं म्हणतात, आख्यायिका आहे, आपल्याला माहीत नाही कारण सगळे हिस्टॉरिकल गोष्टी ओरली पण पास होतात, सगळे लिहिलेल्या नसतात, की आपण इथे शिवाजी महाराज जसा गनिमी कावा बैलांच्या शिंगाला शेकोटी किंवा हे म्हणतात ना आग लावून करायचे किंवा डिस्ट्रॅक्ट करायचे, तसं लचित बोरफुकन तिकडे ब्रह्मपुत्र नदीच्या खाली जे कासव होते त्यांच्या ट्रंकला तलवारी लावून करायचं की त्याच्यातच समजा शत्रू उतरला पाण्यात की तिकडेच कापला जाईल. हे जी टॅक्टिक्स आहेत. इवन देर वॉज अ टाईम की शिवाजी महाराज आपल्याकडे, तिथे लचित बोरफुकन आणि वरती गुरु गोबिंद सिंग हे एकत्र लढत होते एका शत्रूबद्दल. तर हे जेव्हा आपल्याला कळतील तेव्हा आपल्या देशातली एक एकी तयार होईल की नाही. म्हणजे आपल्यानंतर आसाम नॉर्थ ईस्टचे लोक म्हणजे कुठले आहेत की ते आपल्याला काय संबंध असं एक येतं. प्लस ते आपल्याला काही दिसत पण नाहीत, पण कळेल की हे आपण एकच आहोत, आपला देश एकच आहे. आणि हे अनसंग वॉरियर्स आपण जे म्हणतो ते एक आपल्यासाठीच लढले. ते काही जस्ट त्यांच्या त्या लोकांसाठी लढलेले नाही की आपलं सिव्हिलायझेशन टिकावं. आपण स्वतःला सनातनी म्हणू शकतो ते ह्याच ग्रेट्समुळे म्हणू शकतो. असं आहे तेच सर की जे आपलं असं होतं की आता आपण म्हटलं की एक NEPने, जे मी मगाशी म्हटले की NEP 2023ने प्रयत्न केला की राज्यातला जो काही इतिहास आहे तो मुलांना अजून कळावं म्हणून त्यांनी सिलेबसमध्ये चेंजेस केले. पण ओव्हरऑल इंडियामध्ये आता अहोम साम्राज्य असेल तर ते आसाम वगैरे साईडला होतं. तर मग त्याबद्दल ओव्हरऑल इंडियामध्ये तितकं अवेअरनेस नाहीये. किंवा आता महाराष्ट्रामध्ये तर शिवाजी महाराज म्हणजे फक्त महाराष्ट्राचे तर नाही ना,
नाही. ते कुठेतरी असं सगळीकडे सगळ्यांनी हा एकमेव प्रयत्न होता की आपलं भारत राज्य टिकून राहिलं पाहिजे. तर मग त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? नाही, हे तुझं पॉईंट खूप बरोबर आहे की आपण इवन नंतर सुद्धा पोस्ट इंडिपेंडन्स हे काम व्हायला पाहिजे होतं की शिवाजी महाराजांनी लिहून ठेवलं होतं की मी फक्त मराठी लोकांसाठी लढतोय. त्यांना हिंदवी साम्राज्य स्थापन करायचं होतं आणि इथे सगळे जे ह्या साम्राज्यात येतील ते सगळे खुश राहायला पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, काही पण. तर ह्या मेसेज पोचणं खूप गरजेचं आहे आणि ह्याची हीच आपल्यावर तर जबाबदारी आहे की आपल्याकडे, आणि लकीली आपण ह्या जनरेशनचं की आपल्याकडे सोशल मीडिया आहे, सो वी कॅन स्प्रेड दिस मेसेज. आणि त्याच्यासाठी आपण अवेअर असणं गरजेचं आहे की आता लचित बोरफुकनचं नाव घेतलं किंवा खाली एक तुम्हाला विजयनगर साम्राज्य ऐकलं आहे का, तर त्याचा कृष्णदेवराय म्हणून जो राजा होता त्यांनी 20 वर्ष खूप चांगल्यापैकी म्हणजे प्रत्येक लढाया ते जिंकल्या. आणि त्याचं एक खूप छान स्टोरी आहे जी जे आपला प्रेक्षक जो जिम फ्रीक किंवा काय म्हणतात एक्सरसाइज फ्रीक असेल त्यांना आवडेल. तर तो जे विजयनगर साम्राज्याचा राजा होता कृष्णदेवराय, तो म्हणे सकाळी एक्स लिटर तेल प्यायचा आणि तो नंतर एक्सरसाइज करायचा की ते तेल त्याच्या शरीरातनं सगळं बाहेर येईल, एवढा इंटेन्स एक्सरसाइज करायचा. हे आपलेच वंशज होत, आपलेच ॲन्सिस्टर्स आहेत. आणि तेव्हा आपल्याकडे त्याच्या साम्राज्यात असं म्हणतात की आपल्याकडे जसं आता भाजी विकायला बसलेले असतात ना बायका, तसे सोनं डायमंड्स विकायला असायचे आपल्या देशात. सो हा देश आपल्याला परत आणायचा आहे आणि हाच आपला प्रयत्न आहे की आपल्या इतिहासातनं असे पॉईंट शोधून काढायचे की ज्याच्यातनं आपल्याला जे मी सारखं सांगतोय की आपल्याला प्राऊड फिलिंग होईल आणि एकी निर्माण होईल. हे खूप महत्त्वाचं आहे की बराच प्रयत्न करतात की जातीमध्ये, इवन आता आठवलं छावा पिक्चरच्या वेळेला नरेटिव्ह काय तयार केला एकंदरीत मीडियानी की 2 जातीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे की ह्या जातीने संभाजी महाराजांना दगा दिला, नाही ह्या जातीने दिला. नरेटिव्ह काय हवा होता की संभाजी महाराज आणि आपल्यासाठी औरंगजेबासमोर धर्म न बदलता आपल्यासाठी त्यांनी एवढे यातना सहन केल्या. साधा डास चावला तर आपण त्रास होतो, त्यांनी 44 दिवस काढले. ते बघताना सगळेच रडले, सगळं ते माहिती आहे आपल्याला. अजून एक नरेटिव्ह त्यातनं होऊ शकला असता की जो आपण म्हणतो नॉर्थ साऊथ डिवाइड वगैरे, तर कवी कलश काही मराठी नव्हते, नॉर्थचे होते. तर त्यांनी सुद्धा आपल्यासाठी संभाजी महाराजांसाठी मोठं बलिदान त्यांचं झालं. तर ह्या सगळा नरेटिव्ह पोचायला पाहिजे अशा पद्धतीने की ज्याच्यातनं आपण एक आहोत हे आपल्याला कळेल, ना की काही तुझं काश्मीरचा तू वेगळा, मी वेगळा, माझा रंग वेगळा, माझी जात वेगळी, हे व्हायला नको. अगदीच. कारण की आता मणिपूरमध्ये एखादी घटना घडते आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे थोडी घडली आहे. हे नाही झालं पाहिजे, कारण की स्वराज्य त्यांनी दिलं खरं, पण त्याला सुराज्य तर आपल्यालाच करायला लागेल. करेक्ट सर. तर या गोष्टींचा उल्लेख आपल्या इतिहासाच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, तर तुम्हाला असं वाटते का की इतिहास लिहिणाऱ्यांनी काहीतरी अशा गोष्टी टाळल्या आहेत की ज्या आपल्या इतिहासात पाहिजे होत्या पण ते नाही आहेत? नाही, हे बरोबर आहे की काही कदाचित जो प्रोपोगेंडा किंवा जो नरेटिव्ह त्या वेळेच्या लोकांना चालवायचा होता त्यांनी तो चालवला. पण माझं असं आहे की आय थिंक की इन्स्टेड ऑफ जस्ट स्पीकिंग अबाउट प्रॉब्लेम, लेट स्पीक अबाउट द सोल्युशन. की आता असा काळ आहे ना की आपण आपल्या शाळेच्या टेक्स्टबुकवर अवलंबून राहणार काही म्हणजे त्यांनी ते एक्झाम लिहून मार्क मिळवण्यापुरतं ठीक आहे, बट दॅट शुड नॉट बी द ओनली सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आपल्याकडे खूप आहे. मी माझ्याच घरातलं एक एक्झाम्पल सांगायचं तर माझ्या भाची अशी 6th-7th आहे, तिला सगळं गांधीजी शिकवलं आहे. ऑब्व्हियसली CBSE आहे. मग तिला जेव्हा मी सांगतो की नाही हे पण होते, भगतसिंगनी खूप केलेलं आहे, सावरकरांनी खूप केलं आहे, नेताजींनी केलं आहे, मग ती कन्फ्यूज होते की मग खरे कोट. तिला मग आम्ही सांगतो की तू परीक्षेत गांधीजीच लिही, पण तुला माहीत असू दे की गांधीजींबरोबर बाकीही होते. इट इज नॉट अबाउट वन पर्सन. कारण एवढा मोठ्या देशाला स्वातंत्र्य मिळवणं हे एकाचं काम नाही आहे. देर आर मेनी वेज अँड मेनी पीपल डिड दॅट. सो तुझ्या त्या प्रश्नाचं की आपण असं झालेलं आहे तर इट्स ओके. आता आपण मॅक्सिमम काय तर सरकार निवडू शकतो किंवा पाडू शकतो, ह्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. तर आपण जे बघितलं की जे काही सरकारं येत आहेत ती थोडीफार त्याच टाईपचं हिस्ट्री ठेवतात, थोडासा बदलत आहेत, पण फार नाही. सो इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी. सरकार इज वन मीडियम की ज्यांनी आपण काहीतरी एक्सपेक्ट करू शकतो. पण आता सोशल मीडियामुळे किंवा आपण आता एवढ्या अवेअर आहोत किंवा अवेअरनेस शोधायला आपल्याकडे एवढे साधनं आहेत की तुम्ही स्वतः रिसर्च करून स्वतः ज्ञान घेऊ शकता आणि लोकांनाही देऊ शकता. असं करू शकतो आपण. सो वी शुड नॉट बी ओनली फोकस्ड ऑन द स्टडीज और हिस्टॉरिकल हिस्ट्री बुक्स असं.
खरं आहे, कारण की शाळेमध्ये ना एक म्हणजे लकीली म्हणजे मी ज्या शाळेत होते ना, तर माझे जे इतिहासाचे सर होते ना ते छान होते. मग त्यांनी नेहमी गोष्टीसारखा इतिहास सांगितला आणि म्हणून तो आवडला. लक्षात राहिला आणि आवडला. तर मग सर म्हणजे माझा जो प्रश्न होता तो असा होता की एखादा अनसंग हिरो असतो की ज्याच्याबद्दल नाही एवढं बोललं जात, तर तुमच्या डोळ्यासमोर असे कोण येतात की क्रांतिकारी म्हटलं की ज्यांचा इतिहास आपल्याला कळला पाहिजे होता, की त्यांनी तुम्हाला इन्स्पायर केलं की अरे ह्या माणसाबद्दल तर सगळ्यांना कळलं पाहिजे होतं? तसं म्हटलं तर कदाचित थोडंसं ते बयास ठरेल, कारण मी चिंचवडचा असल्यामुळे. पण मला असं वाटतं की चाफेकर बंधूंबद्दल खूप कळायला पाहिजे होतं. म्हणजे ह्यांचे ग्रेटनेस ठरवणारे आपण नाही आहोत, बट तरी जर आपण बघितलं तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ना माहिती आहे, पिक्चर झाले, सगळं झालंय. हे सगळे वेगवेगळ्या फॅमिलीतले तिघं होते. विचार करा, चाफेकर बंधू एका फॅमिलीतले होते. सो जेव्हा त्यांच्या फाशी त्यांना झाली त्यानंतर पूर्ण एक फॅमिली संपली. विचार केला तर एका आईनी, आणि इवन असं म्हणतात की त्या आईला नंतर जेव्हा विचारलं की तुझी तर मुलं गेली आहेत ह्याच्यात, म्हणजे मला वाईट वाटतंय की माझ्याकडे अजून एक मुलगा नाही आहे देशासाठी द्यायला. सो ही जी स्टोरी आहे, आणि आपण आता पुण्यात राहत असल्यामुळे आपल्यासाठी ते फारच स्पेशल आहे चाफेकर बंधू. पण हे मला वाटतं की ह्यांना थोडं अजून ग्लोरिफाय करायला हरकत नव्हती, कारण एका फॅमिलीतनं जर एवढे तिघं भाऊ आणि वाटते अजून एक असतो त्यांच्याबरोबर, त्याचे असं त्यांचं मिळून सगळ्यांना फाशी होते. आणि इट इज अ व्हेरी बिग सॅक्रिफाईस फॉर द कंट्री फ्रॉम वन फॅमिली, असं दॅट आय कॅन से. हो. आणि सर इतिहास नाही कळत, आता संभाजी महाराजांचा इतिहास कळण्यासाठी आपल्याला एखादा छावासारखा चित्रपटच का लागतो? म्हणजे असं म्हटलं जातं की छत्रपती संभाजी महाराजांची जी समाधी होती तर त्यांच्या इतिहासापर्यंत जायलाच आपल्याला 30-40 वर्ष लागली, आणि आता कुठेतरी त्याच्याबद्दलचा अवेअरनेस येतोय. हे खरंच अनफॉर्च्युनेट आहे की एक पिक्चर आपल्याला इतिहास सांगतोय, आणि पिक्चर इज नॉट अ परफेक्ट मीडियम की इतिहास समजून घ्यायला. पण तेच आहे की थोडं परत मागे गेलं तर की आपल्याला आपल्या हिरोजबद्दल प्रेम आणि माहिती तर पाहिजे ना, की खरा हिरो शाहरुख खान नसून खरा हिरो संभाजी महाराज आहे. म्हणजे आपण हिरो म्हटल्यावर कोण आठवलं पाहिजे, तर हे आठवले पाहिजेत, असं आहे. सो जेव्हा हा अवेअरनेस, ही माहिती किंवा लोकांमध्ये तयार होईल तेव्हाच ह्या गोष्टी हळूहळू बदलतील. पण इट्स नेव्हरदलेस सुरू झालेल्या आहेत गोष्टी. आय कॅन सी, जेव्हा म्हणजे मी जे 2018-19ला जी पुस्तकं लिहिली आणि तेव्हा कोणालाच काही माहीत नव्हतं, अगदीच खूप ब्लँक होते सगळे. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, पीपल आर गेटिंग अवेअर, पण खूप स्कोप आहे. स्कोप खूप आहे. आणि हेच की आपला खरा इतिहास, खरे हिरोज लोकांपर्यंत पोचणं मस्ट आहे. आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या नेत्याची जयंती साजरी करण्यापेक्षा त्याचा इतिहास माहिती असला तर भांडणं. ते बाईकवर फिरतात पोरं, त्याचं काही म्हणजे त्यांनी काही शिवाजी महाराजांना आवडलं नसतंच. म्हणजे आज जर शिवाजी महाराज असते, त्याच्या बाईकवर फिरणारे पोरांचं काही कौतुक केलं नसतं त्यांनी. पण शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गोष्टी जर तुम्ही पाळत असता तर त्याचं नक्कीच कौतुक झालं असतं. तर सर, जर तुम्हाला नेटफ्लिक्स सिरीज बनवायचा चान्स भेटला या वीरांवर, तर तुम्ही त्याचं टायटल काय देणार आणि स्टोरी थीम कशी ठेवणार त्याची? बापरे, हा फारच अवघड प्रश्न आहे. कारण आपल्या इतिहासात ना एवढे हिरोज होऊन गेलेत ना. पण आता म्हणजे विचार केला तर मी आपल्या ज्या विमेन ग्रेट हिरोज होऊन गेलेत, हिरोईन चुकीचा शब्द आहे, हिरोजच, ग्रेट हिरोज होऊन गेलेत विमेन, त्यांच्यावर वेब सिरीज काढेल. कारण काय, एक हिरोजचं लढाया वगैरे आपल्याला सगळे माहिती आहेत, पण त्यांच्याबरोबर अशा अनेक राण्या, अनेक ग्रेट विमेन वॉरियर्स आपल्या होऊन गेलेल्या आहेत की ज्या आपल्याला माहीत नाही आहेत. तर त्यातले काही जर सांगायचे झाले तर मी अहिल्याबाईंवर पहिले काढेन. कारण अकॉर्डिंग टू मी, जसं पुरुषांमध्ये शिवाजी महाराज होतं ग्रेटेस्ट इंडियन फिगर आहे हँड्स डाऊन, तसं फॉर विमेन अहिल्याबाई आहेत माझ्या मते. कारण ज्या लेडीच्या आयुष्यात पर्सनल सुखच नव्हतं, हजबंड गॉट किल्ड, फादर गॉट किल्ड, सन गॉट किल्ड, सो स्वतःचं असं कोणीच नाही. अशा वेळेला त्या लेडीनी आय थिंक मला वाटतं पंजाब का उत्तर प्रदेश तर नक्की आहे, उत्तर प्रदेश ते रामेश्वरपर्यंत त्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या, अनेक मंदिरं बांधली, अनेक घाट, म्हणजे त्या चिंचवडचा जो घाट आहे तोही अहिल्याबाईंनी बांधला आहे. काशीचं मंदिर अहिल्याबाईंनी बांधलं. तुम्ही जस्ट जर देश फिरलात, नक्की फिरा, ट्रॅव्हल नक्की करा, तुम्हाला कुठे ना कुठे त्यांचं धापडतंच. आणि हे कधी केलं आहे? नॉट इन द अच्छे दिन. जेव्हा आपण पानिपतचं युद्ध हरलो
त्यानंतर जे काय राहिलं होतं त्या ह्याच्यामध्ये त्या ग्रेट विमेननी हे केलेलं आहे. तर ही इन्फॉर्मेशन आणि ह्याचा आजच्या ह्याच्यात तुम्ही रेलेव्हन्स जर शोधलात तर आज आपण डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस हे बोलतो. जस्ट 1 सेकंड तिच्या कॅरेक्टरमध्ये घुसून बघा, कोणी रडेल, कोणीतरी सुसाईडच करेल एवढे त्रास म्हटल्यावर. तर जर आपण असे इन्स्पिरेशन्स ठेवले समोर तर मला तर एक म्हणजे गंमत वाटते की भारतीय लोकांवर डिप्रेशन येतच कसं. कारण आपल्याकडे हे असे हिरो आहेत की त्यांचं एक पान वाचलं, कोणाचंही विमेन असो का मेन असो, तुम्ही इन्स्पायर व्हायला पाहिजे आणि तुमच्यातलं डिप्रेशन गेलं पाहिजे. म्हणजे मी एक असं गमतीत एक्झाम्पल देतो की भारतात डिप्रेशन असणं म्हणजे अंबानीच्या घरी पैसे नसण्यासारखं आहे. सो लाईक तुम्ही कसं काय एवढे डिप्रेस किंवा असू शकता, कारण अहिल्याबाईंसारखे आहेत. तर दुसरं अजून एक एक्झाम्पल, नेटफ्लिक्स सिरीज त्यामुळे खूप असतील ना एपिसोड, तर दुसरा एपिसोड अजून असू शकतो तो म्हणजे राणी केलाडी चिन्नम्मा म्हणून एक होत्या. आता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला सांगतो. कर्नाटकमध्ये आपलं पुणे खूप मोठं झालं, पिंपरी चिंचवड जेवढा एरिया आहे तेवढं त्यांचं राज्य होतं राजाराम महाराजांच्या काळामध्ये. तर जेव्हा संभाजी महाराज गेले आणि आपल्याला माहिती आहे की राजाराम महाराजांना सांगितलं गेलं की तुम्ही साऊथमध्ये जा आणि स्वतःला वाचवा. जाणार कसे, तर ही स्वतः लहान होते. तर ह्या राणी केलाडी चिन्नम्मानी मदत केली. तिला औरंगजेबाने अनेक वेळा धमकवलं, अनेक स्वाऱ्या केल्या, पण पूर्ण त्यांना प्रोटेक्ट करून तंजावरपर्यंत त्यांनी आणलं. तर विचार करा काय गट्स असतील की एवढा मोठा सम्राट, ज्याचं बंगालपासनं ते गुजरातपर्यंत आणि पंजाबपासनं ते ऑलमोस्ट दख्खनपर्यंत एवढं मोठं साम्राज्य आहे, आत्ता संभाजी महाराजांना असं मारलेलं आहे, अशा व्यक्तीसमोर एखादी लेडी, तिचंही आय थिंक शी वॉज ऑल्सो विडो, आय एम नॉट 100% शुअर करंटली, बट शी वॉज ऑल्सो विडो. अशा कॅटेगरीतली व्यक्ती, इतकं माइंड काय स्ट्रॉंग असेल हे शिकण्यासारखं आहे. आणि तुम्ही एक जस्ट गुगलवर वगैरे सर्च केलं ना तर वॉरियर विमेन टाकलं की इंडियन्सच येतात बरेचसे, फॉरेनमध्ये कोणी नाही आहेत. म्हणजे सी द ग्रेटनेस ऑफ अवर इंडियन वुमेन. सो जे आपण फेमिनिझम, वुमन एम्पॉवरमेंट कुठून तरी थर्ड लोकांकडनं शिकतो, दे आर नॉट वर्थ ऑफ इट. वी हॅव अवर क्वीन्स टू लर्न. येसुबाईंची जर स्टोरी आपल्याला माहिती आहे, अशा अनेक आहेत. अजून लेटेस्टमध्ये एक सांगायची तर एक नॉर्थ ईस्टची राणी गैंडिल्यू म्हणून आहे. तिने ब्रिटिशांविरुद्ध भरपूर तिकडे म्हणजे गांधीजींकडनं थोडं इन्स्पायर होऊन थोडंसं व्हायलन्स असं सगळं पकडून तिने नॉर्थ ईस्टमध्ये ब्रिटिशांविरुद्ध खूप काय म्हणतात रेव्होल्युशनरी ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या. नंतर त्या पोस्ट इंडिपेंडन्स जेलच्या बाहेर आल्यात. इतके वर्ष जेलमध्ये होत्या, म्हणजे ॲट द एज ऑफ आय थिंक 21 त्या जेलमध्ये गेल्यात. आय थिंक तुमच्याच आसपासच्या एजचं म्हणता येईल. त्या एजमध्ये जेलमध्ये गेल्या आणि इन 40s ते बाहेर आल्या. इतके वर्ष त्या हे देशासाठीच ना, त्यांना काय थोडी नवरा मुलासाठी करत होत्या. सो ह्या स्टोरीज खूप अमेझिंग आहेत. आणि मी नेटफ्लिक्सचं म्हटलं तर मी ह्या स्टोरीज आणेन की तुम्ही नेटफ्लिक्स, आणि ह्या मला वाटतं आपल्या नेटफ्लिक्सच्या सिरीजपेक्षा जास्त इंटरेस्टिंग होतील कारण त्या रिअल लाईफ आहेत. दॅट्स इट आय कॅन से अबाउट इट. आणि सर म्हणजे आता भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, तर ज्यावेळेस ते फासावर जात होते तेव्हा खरंच ते खूप तरुण होते. तर एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आलेला समोर की काय गरज होती यांना फासावर जायची किंवा काय करणारच होते ते. आणि त्यावेळेस ना त्यांचा पर्स्पेक्टिव्ह समजून जायला काहीतरी लिहिलं गेलं आणि ते पुढे आलं. कारण की त्यांनी असं काही म्हटलं नव्हतं किंवा ते आलं नव्हतं, भगतसिंगने लिहिलं, त्याच्यामुळे ते पुढे आलं. आणि सावरकरांनी पण हे केलंच होतं. तर मग त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? नाही हो, ते आहे की वी आर लकी की त्यांनी असं सगळं लिहून ठेवल्यामुळे आपल्याला कळल्या गोष्टी. आणि ह्याच्या तुम्ही सावरकर भगतसिंग दोन्ही म्हणा तर ते एक खूप सुंदर त्यांच्यात कोरिलेशन आहे की ते म्हणजे भगतसिंगनी जी ऑर्गनायझेशन सुरू केली होती हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, तर त्याचं एंट्रन्स जसं आपली कॅट, सीमॅट वगैरे असतात ना, तशी त्या ऑर्गनायझेशनमध्ये जाण्याचं एंट्रन्स म्हणजे सावरकरांची पुस्तकं होती. जर तुम्ही ती पुस्तकं वाचली असेल तर ह्याच्यात तुम्हाला एंट्री आहे. म्हणजे हे सुद्धा कसे एकमेकांशी कनेक्टेड होते, हा एक खूप छान एक्झाम्पल आहे. आणि तेच आहे की सावरकरांची पुस्तकं असो, भगतसिंगनी हे लिहिलेलं असो, अशा गोष्टींमुळे आपल्याला आज कळते की त्यांनी काय काय सफर केलं आणि कशातनं गेले, त्यांचा काय पर्स्पेक्टिव्ह होता, आणि त्याच्यातनं आपल्यात नॅशनलिझम तयार होतो तेव्हा तुम्ही ते वाचता. किंवा सावरकरांचं सुद्धा अंदमानच्या जेलमध्ये जर मी जाऊन आलो पोर्ट ब्लेअरला, तुम्ही कोणी गेला असेल तर ते खूपच डेंजर आहे. म्हणजे कसं आहे तिकडे एक दिवस काढणंही अवघड आहे. तिकडच्या तेव्हा इव्हन सावरकर असो की अनेक क्रांतिकाऱ्यांनी एवढे वर्ष तिथे कसे काढले, इट इज बियॉन्ड इमॅजिनेशन. अशा गोष्टी आहेत
की तुम्हाला पूर्ण 24 तास एकही माणूस दिसत नाही, पूर्ण अंधार आहे आणि फक्त जेवायला खालून एक ताट येतं आहे बस, आणि त्याच एरियामध्ये तुमचे सगळं करायचं, दिवस तिकडेच काढायचं. कसं म्हणजे आणि कशासाठी आहे, कोण पैसे देत नाही आहे, काही नाही, का तर देश माझं स्वातंत्र्य झाला पाहिजे. पण ह्याच्या पलीकडे मला हेच वाटतं की आता ह्या गोष्टी झाल्या, त्या लोकांनी केल्या, पण आज आपण काय करू शकतो, तर आपल्या तुम्ही मगाशी म्हटल्यासारखं की देश आता आपण प्रॉस्परच करू शकतो. आपल्याला विश्वगुरू ते म्हणतात मोदीजी, ते काय फक्त इकॉनॉमिकली नाही व्हायचं, आपल्याला इकॉनॉमिकली व्हायचं आहे, कल्चरल व्हायचं आहे, सोशल व्हायचं आहे, सगळं व्हायचं आहे. त्यासाठी जे आपण स्टेप्स घेऊ शकतो ते ह्या लोकांकडनं इन्स्पायर होऊन आपण करू शकतो असं म्हणतात. तर मित्रांनो, इतिहास म्हणजे विजयाची नोंदच नाही तर विस्मृतीत गेलेल्यांना उजेडात आणणं. ह्या एपिसोडमध्ये आपण धमाल गप्पा मारल्या आणि आपल्या अनसंग हिरोज बद्दल बऱ्याचशा माहिती आपल्याला कळली. आता थोडा इंटरेस्ट तर आलाय आणि एवढ्या लवकर तर आपण थांबणार नाही. तर वळूयात पुढच्या भागासाठी. तर पाहायला विसरू नका AISSMS पॉडकास्ट विद्यार्थी डायरीज कट्ट्यांवरच्या गप्पा.